नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत, जो भारताच्या लोकशाहीचा कणा मानला जातो. पण बऱ्याचदा याबद्दल संभ्रम असतो आणि तो विषय म्हणजे डिलिमिटेशन म्हणजेच सीमांकन किंवा क्षेत्र पुनर्रचना. जेव्हा निवडणुका जवळ येतात किंवा जेव्हा नव्या संसद भवनाची चर्चा होते, तेव्हा डिलिमिटेशन हा शब्द आपल्या कानावर पडतो. पण हा शब्द नेमका आला कुठून? याची गरज काय आहे? आणि याचा आपल्या राजकारणावर आणि मतांवरती काय परिणाम होतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी इतिहासापासून ते भविष्यात होणाऱ्या परिणामांपर्यंत सर्व काही सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, डिलिमिटेशन समजून घेण्यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा म्हणजे नेमकं काय हे अगदी तळापासून समजून घेऊया. कारण या दोन्ही गोष्टींवरच संपूर्ण सीमांकन आणि खेळ अवलंबून आहे. आपल्या देशात शासन चालवण्यासाठी 2 पातळ्यांवरती निवडणुका होतात. पहिली पातळी म्हणजे नॅशनल लेव्हल आणि दुसरी म्हणजे स्टेट लेव्हल. आता नॅशनल लेव्हल म्हणजे आपण म्हणतो लोकसभा. आता लोकसभा म्हणजे काय? तर लोकसभा ही आपल्या देशाची संसद म्हणजे पार्लिमेंट आहे, जिथे संपूर्ण भारतासाठी कायदे बनवले जातात. आता याचं मतदान आणि निवडणूक कशी होते? जेव्हा तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करता, तेव्हा तुम्ही थेट खासदार म्हणजेच मेंबर ऑफ पार्लिमेंट निवडता. संपूर्ण देशाला वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात विभागले जाते. प्रत्येक मतदारसंघातून जनता आपला एक खासदार निवडून दिल्लीच्या संसदेत पाठवते. आता ह्या संसदेमध्ये खासदारांची कामे काय? तर देशासाठी नवीन कायदे करणे, जुने कायदे बदलणे किंवा रद्द करणे हे संसदेचे मुख्य काम असते, ज्यामध्ये खासदार सहभाग होतात. त्याच्यानंतर दुसरं आहे की देशाचे बजेट असेल म्हणजे अर्थसंकल्प, रेल्वे, संरक्षण, परराष्ट्र धोरण ह्यासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरती निर्णय घेणे. आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी खासदार निधीचा योग्य वापर करून घेणे आणि जनतेच्या समस्या संसदेत मांडणे हे खासदारांचे मुख्य काम आहे. त्यानंतर आपलं दुसरं आहे की विधानसभा. आता विधानसभा म्हणजे काय? तर विधानसभा ही प्रत्येक राज्याची स्वतंत्र आमसभा असते. म्हणजे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, जिथे त्या राज्यासाठी कायदे बनवले जातात. उदाहरणार्थ आपलं महाराष्ट्र असेल म्हणजे महाराष्ट्र विधानसभा. यांची मतदान आणि निवडणूक कशी होते? तर जेव्हा आपण राज्य पातळीवरील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करतो, त्यावेळेस आपण आमदार निवडून देतो. MLA आपण म्हणतोय म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. यांना आपण निवडून देत असतो. एक लोकसभा मतदारसंघ हा सामान्यतः अनेक विधानसभा मतदारसंघांनी मिळून बनलेला असतो. म्हणजेच एका मोठ्या लोकसभा क्षेत्रामध्ये 4 ते 6 छोटे विधानसभा मतदारसंघ येतात. इथे नागरिक थेट आपल्या परिसराचा आमदार निवडून देतात. आता आमदारांची कामे काय? तर केवळ त्या राज्यापुरती कायदे करणे. मग कोणते? मग शिक्षण असेल, आरोग्य असेल, कृषी, रस्ते, पाणी यांसारख्या राज्याच्या अधिकारातील विषय जे आहेत ते त्यावरती कायदे केले जातात. आता ज्या पक्षाकडे विधानसभेमध्ये जास्त आमदार असतात, तो पक्ष राज्यामध्ये आपले सरकार म्हणजे मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ स्थापन करतो. आपल्या विधानसभा क्षेत्रातील मगाशी म्हटल्याप्रमाणे रस्ते, वीज, पाणी, शाळा आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास करणे आणि जनतेचे प्रश्न राज्याच्या विधानसभेत मांडणे, हे आपल्या आमदाराचे मुख्य काम आहे. थोडक्यात काय? तर आपण मतदान करून दिल्लीमध्ये देश चालवण्यासाठी खासदार पाठवतो म्हणजे लोकसभा आणि मुंबईत किंवा आपल्या तुमच्या राज्यामध्ये राजधानीमध्ये राज्य चालवण्यासाठी आमदार पाठवतो म्हणजे विधानसभा. आणि जेव्हा आपण डिलिमिटेशन म्हणजे सीमांकनबद्दल बोलतो, तेव्हा या दोन्ही मतदारसंघाच्या म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यांच्या भौगोलिक सीमा लोकसंख्येच्या आधारावरती पुन्हा आखल्या जातात. पुन्हा लक्षात द्या की विधानसभा आणि लोकसभा यांच्या भौगोलिक सीमा ज्या आहेत, या लोकसंख्येच्या आधारावरती पुन्हा आखल्या जातात. जेणेकरून प्रत्येक खासदार किंवा आमदाराच्या वाट्याला येणारी लोकसंख्या समान राहील. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाच्या मताला समान महत्त्व असावे, हे लोकशाहीचे मूलभूत सूत्र आहे. समजा जर एका मतदारसंघात 5 लाख मतदार असतील आणि बाजूच्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये 25 लाख मतदार असतील, तर त्या 25 लाख मतदारांच्या प्रतिनिधीचा भार एकाच व्यक्तीवरती पडतो आणि मतदानाचे गणित जे आहे ते बिघडते. हे समतोल बिघडू नये म्हणून वेळोवेळी मतदारसंघाच्या सीमा बदलल्या जातात, जेणेकरून प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळपास समान लोकसंख्या किंवा मतदार असतील. आता प्रश्न पडतो की हे काम कोण करतं आणि भारतात आतापर्यंत हे कधी-कधी झाले? तर भारताच्या संविधानातील कलम 82 म्हणजे आर्टिकल 82 नुसार
प्रत्येक दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेनंतर संसदेच्या कायद्यानुसार डिलिमिटेशन करण्याची तरतूद आहे. यासाठी स्वतंत्रपणे सीमांकन आयोग म्हणजे डिलिमिटेशन कमिशन स्थापन केला जातो. हा आयोग अत्यंत शक्तिशाली असतो, कारण या आयोगाने दिलेले निर्णय थेट न्यायालयात आव्हान देता येत नाहीत. भारतामध्ये आत्तापर्यंत 1952, 1962, 1973 आणि 2002 या अशा 4 वेळेला डिलिमिटेशन आयोग स्थापन झाले आहेत. आता इथून पुढे येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि वादग्रस्त मुद्दा, म्हणजे 1976 मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने लोकसंख्या नियंत्रणाला म्हणजे फॅमिली प्लॅनिंगला प्रोत्साहन देण्यासाठी एक नियम केला. उत्तर भारताच्या तुलनेमध्ये दक्षिण भारतातील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणावरती उत्तम काम केले. जर दर 10 वर्षांनी लोकसंख्येनुसार जागा बदलल्या असत्या तर त्या राज्यांनी लोकसंख्या वाढवली, त्यांना संसदेत जास्त जागा मिळाल्या असत्या आणि ज्यांनी कुटुंब नियोजन पाळले त्यांच्या जागा मात्र कमी झाल्या असत्या. हे अन्यायकारक ठरेल म्हणून 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे आणि नंतर 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकार एक्सटर्नलद्वारे 84व्या घटनादुरुस्तीने 2026 पर्यंत मतदारसंघाच्या जागा गोठवण्यात आल्या, म्हणजे फ्रीज केल्या गेल्या. आता याचा अर्थ 1971च्या जनगणनेवर आधारित असलेल्या लोकसभा आणि विधानसभांच्या जागा गेल्या अनेक दशकांपासून तशाच आहेत. पण आता 2026 मध्ये मुदत संपत आलेली आहे आणि पुढील काळात नवीन डिलिमिटेशन कधी होणार याबद्दल देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. जर आत्ताच्या किंवा आगामी जनगणनेनुसार नवीन सीमांकन झाले तर उत्तर भारतातील राज्यांचे म्हणजे जसं की उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल यांचे खासदार संसदेमध्ये वाढू शकतात आणि दक्षिण भारतीय राज्यांच्या जागा तुलनेने कमी होऊ शकतात. यामुळे राजकीय समतोल कसा राहील हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. याचं अगदी ताजं आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या देशभरात सुरू असलेली डिलिमिटेशन बिल 2026ची चर्चा. बघा मित्रांनो, आपल्या देशात 1971च्या जनगणनेनंतर लोकसभेच्या जागा गोठवण्यात आल्या होत्या, म्हणजेच गोठवलेल्या जागांचा नियम, जेणेकरून ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणावर चांगलं काम केलं त्यांचं नुकसान होऊ नये. पण आता 2026 मध्ये ही मुदत संपत असल्याने केंद्र सरकारने लोकसभेची पटापट रचना बदलण्यासाठी आणि लोकसभेची सदस्य संख्या ती 850 पर्यंत नेण्यासाठी नवीन प्रस्ताव आणलाय. आता यामध्ये वाद नेमका काय आहे तर उत्तर भारतातील राज्य म्हणजे जसं की उत्तर प्रदेश, बिहार जिथे लोकसंख्या वेगाने वाढले त्यांना नवीन डिलिमिटेशन नंतर संसदेत जास्त खासदार किंवा जागा मिळू शकतात. यांच्या विपरीत दक्षिण भारतातील राज्य जसे की तमिळनाडू, केरळ इत्यादी ज्यांनी कुटुंब नियोजनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून आपली लोकसंख्या नियंत्रणात ठेवल्या, त्यांना भीती आहे की या नवीन सीमांकनामुळे संसदेत त्यांचा राजकीय आवाज किंवा प्रभाव कमी होईल. तमिळनाडू आणि तेलंगणासारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यावर उघडपणे चिंता व्यक्त करत विरोध दर्शवलाय. तर दुसरीकडे उत्तर भारतीय राज्यांचे प्रतिनिधित्व वाढवणे आवश्यक असल्याचे युक्तिवाद केले जाते. त्यामुळे आजच्या काळात डिलिमिटेशन हा केवळ कागदावरील नकाशा बदलण्याचा विषय राहिलेला नसून तो उत्तर विरुद्ध दक्षिण असा एक मोठा राजकीय आणि संघटित वाद बनलाय. थोडक्यात काय तर डिलिमिटेशन ही केवळ नकाशा बदलण्याची प्रक्रिया नाही, तर ती भारताच्या राजकीय सत्तेचा समतोल ठरवणारी अत्यंत संवेदनशील प्रक्रिया आहे. एकीकडे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक नागरिकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, तर दुसरीकडे कुटुंब नियोजन करणाऱ्या राज्यांवरती अन्याय होऊ नये अशा दुहेरी आव्हानांचा सामना आपल्या देशातील धोरणकर्त्यांना करावा लागत आहे. आगामी काळात यावर काय निर्णय होतो आणि याचा भारतीय राजकारणावरती नक्की कसा प्रभाव पडतो यावर आपली नजर तर असणारच आहे. तुम्हाला काय वाटते, लोकसंख्येच्या आधारावरती जागा बदलल्या पाहिजेत की गोठवलेल्या जागांचाच नियम पुढे चालू ठेवला पाहिजे? तुमचे विचार आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा पुन्हा एकदा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.